नमस्कार, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विनोदी भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। भगिनींनो, आज 29 नोव्हेंबर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आपल्याला मोर्चा बांधणी करायची किंवा आपल्याला जे नागपूर इथं जायचं आहे 18 डिसेंबरला त्या संदर्भातील माहिती दिली। त्याचं नियोजन कसं असेल, काय असेल याच्या संदर्भात देखील लवकरच व्हिडिओ येईल, अजून त्याला वेळ आहे। परंतु आज खूप महत्त्वाचा अशी मी विषयावर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार। भगिनींनो, फक्त तुम्हाला एकच विनंती करेल की व्हिडिओ पूर्ण पहा, कारण व्हिडिओ पूर्ण जर पाहिला तर तुम्हाला नक्कीच कळणार आहे की माझे प्रत्येक विषय हे आपल्यासाठी खूप कामाचे आहेत। तुम्हाला माहिती असेल की आता सध्या अंगणवाडीचा संप सुरू होणार आहे। कोणाचा आपण काही 4 तारखेला, आम्ही 4 तारखेला जातो, काही आपल्या भगिनी दुसरी युनियन असेल तर 7 तारखेला, तर सर्वत्र सर्व दूर अशा चर्चा पसरलेल्या आहेत। पण त्याचा दुष्परिणाम किंवा त्याच्यामुळे काय होतंय, एक मुद्दा तुम्हाला दोन मुद्दे मला तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करायचे आहेत। कदाचित ते ऐकून तुमच्या रिॲक्शन किंवा तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवाल, पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं लागणार। आणि मध्येच एक सांगते भगिनींनो, एक सूचना की माझं अजून एक दुसरं चॅनल आहे पुष्पवती मोरे म्हणून, तुम्ही जर त्या चॅनलला व्हिजिट केली तर नक्कीच तुम्हाला त्या चॅनलच्या माध्यमातून देखील खूप काही शिकायला मिळेल, म्हणून ते देखील चॅनल बघत चला। आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा भगिनींनो, सगळ्यात आधी तुम्हाला 2 गोष्टी मी आधीही बोलली आणि आता पण परत सांगते की मी कुठल्याही राजकीय पक्षाची नेता नाही किंवा माझ्याकडे युनियनचं कुठलंही पद नाही। तुमच्यासारखी मी एक अंगणवाडी सेविका आहे आणि एक सदस्य आहे, याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे कुठलंही पद नाही। म्हणून मी अगदी स्पष्टपणे आणि निर्भीडपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माझे विचार मांडणार आहेत। कदाचित हे असं होत आहे का, हा माझा मुद्दा आहे, फक्त पूर्ण बघा आणि विचार करा मला काय म्हणायचं। तर बघा भगिनींनो, आपण संपामध्ये का उतरलो आहोत, तर आपण संपामध्ये सगळ्या भगिनी ताकदीनिशी, आता सर्वदूर तुम्हाला सांगितलं की आपल्याला संप करायचा आहे, म्हणून आपल्याला जिथं युनियन बोलवते आहे तिथं आपण अगदी ताकदीनिशी, अगदी बहुसंख्येने जिथे बोलवतात तिथं आपण जात आहोत। पण जिथं जात आहोत आपण, आपल्याला बोलवलं जातं, तर माझा मुद्दा असा आहे की मला जे जाणवलं, मला जे वाटते भविष्यामध्ये होऊ शकतं त्याची जाणीव व्हावी, म्हणून तुम्हाला सांगते की कोणी त्याच्यासाठी म्हणजे आपला संख्येचा, आपल्या उपस्थितीचा कोणी आपला गैरफायदा घेतंय का, कोणी त्याच्यासाठी राजकारणाचं प्रसिद्धी करण्यासाठी, कुठल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी आपला उपयोग करताय का, किंवा त्यांचं शक्ती प्रदर्शन करण्यासाठी म्हणून आपला उपयोग होतं का, तर असं जर होतं असेल तर हे मात्र चुकीचं आहे। आणि जे आपल्याला अगदी आपल्यासाठी घातक आहे, आपण कशासाठी संपामध्ये उतरलो, आपल्या खूप साध्या मागण्या आहेत की आपल्याला कुठलाही पक्ष असो, कुठलंही शासन असो, आपल्याला शासनाशी कुठलाही वाद नाही, आपल्याला कुठल्या पक्षाशी आपलं देणं घेणं नाही। तर आपला मुद्दा काय आहे, आपण सगळ्या भगिनी माझ्या सकट, माझ्या मिनी अंगणवाडी ताई असतील, सेविका ताई असतील किंवा मदतनीस ताई असतील, तर आपण संपात का उतरलो आहोत। तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला किमान वेतन कायद्यानुसार भरघोस पगार वाढ हवी सगळ्यांनाच, ही आपली मुख्य मागणी आहे। त्याच्यानंतर पेन्शन मिळावं, तिसरी मागणी आपली ग्रॅज्युटी, त्याच्यानंतर खूप साऱ्या आपल्या मागण्या आहेत, पण प्रमुख ज्या मागण्या आहेत आपली भरघोस पगार वाढ व्हावी, ही आपली प्रमुख मागणी आहे। तर याच्यासाठी आपण संपात उतरलो। तर तुम्हाला माहिती असेल की माझी कुठली अंगणवाडीची ताई, जी माझी कष्टकरी ताई आहे, ही आनंदाने संपात उतरलेली नाही। तिला संप करणं हा तिच्यासाठी आनंद नाही। तिला माहिती आहे की रोजची सकाळ पहाट झाली की 8:30 ते 8:45च्या दरम्यान चिमुकले अंगणवाडीमध्ये छोटंसं पाठीवर दप्तर घेऊन अंगणवाडीत मोठ्या आशेने येतात की आज माझी टीचर, माझी मॅडम किंवा माझी ताई आम्हाला काहीतरी नवीन शिकवणार आहे किंवा नवीन आकारयुक्त अभ्यासक्रम शिकवेल किंवा उत्तम असं गाणं शिकवेल, अशा मोठ्या अपेक्षेने ते चिमुकले अंगणवाडीमध्ये केंद्रामध्ये येतात। अशा चिमुकल्यांच्या आनंदावर विरजण टाकून माझी ताई, माझ्या सकट आम्ही संपात उतरलो आहोत। पण का, कारण आमचे पण चिमुकले आहेत, म्हणजे आमची स्वतःची मुलं आहेत, त्या मुलांच्या आनंदावर आजपर्यंत माझी ताई विरजण टाकत आली, त्यांचा हक्क, त्यांचा आनंद नेहमी हे करत आली, दूर करत आली, त्याला कुठल्याही प्रकारचा ती आनंद देत नाही, म्हणून तिला संपावर उतरावं लागलं। तिला आनंद होतोय म्हणून ती संपात उतरत नाही, हे लक्षात ठेवा। म्हणून जर तिच्या अगदी छोट्याशा अपेक्षेने जर ती संपात उतरत असेल तर तिचा कोणी फायदा घेत असेल तर हे मात्र नक्कीच चुकीचं आहे। आणि असं जर होत असेल, असं जर आपल्याला जाणवत असेल तर आपण युनियनला देखील प्रश्न विचारायचा आहे, युनियनला देखील आपण सांगायचं आहे, कारण युनियन ही आपल्यामुळे आहे,
आपण जमलो, मुळात युनियनचा अर्थ असतो की एकत्रित, एक संघ, त्याला की आपण संघटन म्हणतो, म्हणून युनियन तयार होते, म्हणून आपण आहोत म्हणून युनियन आहे, हे देखील आपण त्यांना आत्ताच सांगण्याची वेळ आहे. भगिनींनो, मला युनियनच्या विरुद्ध पण भडकायचं नाही किंवा कुठल्या पक्षाच्या विरुद्ध भडकायचं. माझं स्पष्ट मत आहे की आपला कोणी चुकीच्या पद्धतीने वापर करत तर नाही ना, हे आपण तपासणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण वारंवार युनियनला सांगणं की आपला मुद्दा जो आपल्या प्रमुख मागण्या आहेत याच्यावर फोकस करणं हेच आपलं काम आहे. आपण कुठल्या पक्षाचा प्रचार करत नाही किंवा आपण कुठल्या राजकारणाचा प्रचार करत नाही, हे आपलं काम नाही. माझी भगिनी फक्त तिचं स्वच्छपणे काम करते, ती संपात उतरली आहे कारण की तिच्या कुटुंबाला ती पूर्ण होत नाही, तिच्या कुटुंबाचं तिची जी गरजा आहे ती पूर्ण करू शकत नाही, म्हणून ती संपात उतरली आहे. पण जर याचा जर कोणी चुकीचा किंवा गैरवापर करत असेल मात्र ही खेदाची गोष्ट आहे आणि ते होऊ नये असं मला वाटतं, किंवा असं जर होत असेल तर त्याला आळा घालणं हे आपलं काम आहे. हे माझे स्पष्ट विचार आहेत. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला सांगावं एवढीच अपेक्षा करते. आजच्या वेळेपुरतं एवढंच. धन्यवाद.